रुपेश काळे आणि रुपेश सिद्धेशाने तडकवलेला पाहिजे गोल होतो का आणि त्या ड्रॉप झालेला आहे. अंपाला पाडून टाकलेलं बॉल आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये अंपाला पाडून टाकलेलं बॉल आणि सिद्धेशाने तडकवलेला पाहूया. कर्णधार रमेश रामाने दादा मोदीवर मारा करतील. मेवराला काही समजलं नाही, चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे आणि मेवर रनावर होत आहेत. शाखेचे कॅप्टन सचिन शिवम, तुम्ही कोकण स्टार वारोड आरोग्य ओपनर बॅट्समॅन दीक्षित राम आणि कॉन्टॅक्ट निर्णय आणि रोशन आणि फिल्मचा बोलले घेतला तो तुम्हाला किती धावायचा आहे. ते स्ट्राईकला ते दीक्षित रामाने, महाराष्ट्रातले रोशन आवळे 40-45 पहिला बॉल आपल्याकडे 9 धावा 2-30 कोकण स्टार राहुल रमेश रामानेचे कप्तान. तुमच्या समोर पंचेचाळीस 50चे आव्हान करणार आहेत तर तुम्ही पण असं दोन धावा, एक बॉल 2 धावा, एक बॉल 2 धावा मोहम्मदाने दिलेला आहे. नाही आता तो बघून मारा करतील दीक्षिताला. आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम किती मारा करतील त्याला चालून टाकलेला बॉल आणि दीक्षिताने तडकवलेला पाहूया गेलं बघतात का आणि तुम्ही त्या ड्रॉप केलेलं आहे. धाव एक धाव मिळते धावचा रोशनाना आम्हाला पाहून टाकलेलं बॉल चांगल्या प्रकारे गोलंदाज करत आपण पाहून टाकलेलं बॉल मेवराने रोशनने तडकवलेला पहिला गोलंदाज मारा करतो रोशनाला पहिला बॉल रोशनाने तिथेच आहे त्यामुळे मारा करून दीक्षितांना आणि चांगल्या प्रकारे गोलंदाज आम्हाला पाहून टाकलेलं बॉल दीक्षितांना आणि दीक्षिताने तडकवलेलं बॉल पाहूया आणि दीक्षितांना आणि दीक्षितांना पाहिलं बॉल तडकवलेलं आहे पाहूया गोल बघत गोल काय टिकलं नाही मेवराने त्या ड्रॉ झाला जिथे जातात कोण मारा करेल दीक्षितांना अंपाला टाकलेलं बॉल आणि रोशन तडकवलेलं आहे तिथे रायटा मोदीवर मारा करतील. रायटा ग्राउंड दीक्षितांना आणि दीक्षिताने तडकवलेलं आहे पाहूया 2 धाव रायटा ग्राउंड मारा करतील दीक्षितांना जिंकण्यासाठी आता होणारा सामना कोकण स्टार वाळवडी वर्सेस डीएसपी स्ट्रायकर्सचे बडाकीचे बॅट्समन प्रसाद शिरवण आणि प्रथमेश जाधव पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. त्यांना जर हा प्रसाद शिरवण चांगले फलंदाज आहेत भैया त्यांची आज आपल्याला चांगली फलंदाजी होते पाहायला मिळत आहे. अंपायरला पार करून सचिन शिवराने टाकलेला चेंडू आणि प्रथमेश जाधव यांनी दुसऱ्या रेपात 1 धाव मिळवलेला आहे. दुसरे चेंडू घेऊन आलेले आहेत सचिन शिवरान टाकलेला चेंडू प्रसादांमध्ये समजलेला नाहीये पण आपल्या संघासाठी तिसरा चेंडू घेऊन येतात. अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू आणि प्रसादांनी हलकासा टोळलेला आहे. बघा प्रसादांना किती धाव मिळतात. 2 धावांना मिळालं. तिसरी धाव घेण्यासाठी बघूया यशस्वी होत आहेत का. प्रसाद बॉल घेऊन येतात सचिन शिवरान यांनी टाकलेला चेंडू पाहूया
चौथा चेंडू टाकण्यासाठी सचिन सज्ज. सचिनने टाकलेला बॉल प्रसाद यांनी हलकासा ठेवलेला आहे. पाहूया आता किती धावा मिळतात. प्रगत आणि रमेश त्याने बॉल पकडलेला आहे. अत्यंत चांगले क्षेत्ररक्षण आपल्या चेंडू घेऊन येत आहेत सचिन शिगवण. पाहूया आपल्या संघासाठी काय करायला. प्रसाद यांना काय हलकीची बॅटची कट लागून आणि वाउंडर सुधीर जाधव. पाहूया आपल्या संघासाठी काय करणार आहेत. प्रथमेश जाधव. पाहूया पहिला चेंडू अंपायरला क्रॉस करून टाकलेला आहे. पहिला चेंडू चांगला असा टोळा गेलेला आहे प्रसाद जाधव प्रथमेश जाधव यांनी. पाहूया आता काय करणार. चौकार प्रथमेश जाधव यांच्या. आता पाहूया दुसरा चेंडू काय करणार आहे. सुधीर जाधव यांनी टाकलेला चेंडू कृष्ण चांगला असं करणार प्रथमेश. तिसरा चेंडू आपल्याला पार करून टाकलेला चेंडू प्रथमेश यांनी चांगला टोळा लागलेला आहे. पाहूया आता काय एक धाव घेण्यात यशस्वी आहे. बघा दुसरी धाव मिळत आहेत का आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे प्रथमेश. चेंडू घेऊन येत आहेत सुधीर जाधव. पाहूया काय करतायत. चौथा चेंडू टाकलेला आणि प्रथमेश यांनी हलकासा टोळा लागलेला. पाहूया किती धाव मिळतात. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धाव पण घेण्यात यशस्वी आणि अशा रीतीने बघूया तीन तिसरी धाव मिळते का प्रथमेश यांना. पाहूया शेवटचे चेंडू घेऊन येत आहेत सुधीर जाधव आणि टाकलेला बॉल प्रथमेश यांनी हलकासा टोळ्याला गेलं. कॅप्टन सचिन शिगवण यांचं गट. हॅलो आपल्याला मला म्हणत तर ते संघासाठी काय करणार. अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू त्याने टाकलेला चेंडू प्रथमेशाने हलकासा टोळालेला. पाहूया किती धावा मिळतात प्रथमेशांना. सचिन शिगवण यांचं आपल्याला एकदम बचाव क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळत आहे. पाहूया डिक्लेस काय करणार. डिक्लेशन टाकलेला बॉल प्रथमेश यांना काही समजलं नाही पण डिक्लेस येतात संघाला एक धाव करणार आपल्या संघासाठी. चौथा चेंडू घेऊन आलेले डिक्लेशनने टाकलेला बॉल प्रथमेश यांनी चांगला टोळा इथे लगवलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा मिळणार. प्रथमेश यांना एक धाव घेण्यात यशस्वी आहे. दुसरी धाव मिळते का बघूया. प्रथमेश यांना करतात डिक्लेशन टाकलेला बॉल. पाहूया धीरे आणि असे धावचित झालेले आहेत प्रथमेश जाधव शेवटच्या चेंडूवरती. त्यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी. प्रसाद शिगवण यांची चांगले विकेट घेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिला निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. पहिला दुसरा चेंडू घेऊन येत आहेत रमेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करणार आहेत उमेश यांनी मारलेला चेंडू हलकासा टोळालेला आहे. पाहूया काय करणार. सुदर्शन खाडे आहेत बॉलच्या मागे. बघूया त्यांनी चांगली अशी फिल्डिंग केलेली आहे. उमेश यांना 2 धावा मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या होते 2 चेंडूमध्ये 2 धावा. हो चांगला इथे आपल्याला फटका मिळायला मिळत आहे आणि अशाने 4 धावा. रोनिश यांना चौकार असा लागलेला आहे. जर रोनिश रामाने यांनी जर आपल्या भावाला उमेश रामानेला जर त्रिफलाचित केलं तर पलक आदेश रामाने यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आणि उमेश यांनी जर रोनिश यांना षटकार मारला तर त्यांना 100 रुपयाचा बक्षीस आहे सुधीर जाधव यांच्याकडून. आणि हा स्वर चेंडू दोन्ही मिसकम्युनिकेशन इथे आपल्याला दिसून येत आहे. रमेशने टाकला चेंडू. रमेश यांनी हलकसा कट केलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी. पाहूया दुसरी धाव मिळते का त्यांना आणि चांगले इथे आपल्याला 8 धावा झालेल्या आहेत बीएसपी सायकलच्या. आता नवीन आलेला फलंदाज आहेत हितेश जाधव. पाहूया रमेश काय करणार. हितेश जाधव आपल्या आणि त्यांनी एक धाव एक अशी कट मारलेली आहे. हितेश यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना समोर मारावा लागणार आहे. 9 धावा. संघाला 27 धावांचं आव्हान पार करायचं. संकेताने टाकलेला चेंडू मागे डिक्लेअर अशा स्वरूपात 1 धावा मिळवलेली आहे. हितेश यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना दुसरा चेंडू घेऊन येत आहेत संकेत. पाहूया आपल्या संघासाठी टाकलेला चेंडू. हितेश यांनी हलकासा टोळालेला आहे. पाहूया समीर जाधव तिथे प्लेअर आहे. बघूया त्यांना चांगले आपल्याला इथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे समीर जाधव यांच्याकडून.
आणि 2 धावा घेण्यात हितेश यशस्वी झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 11. जर त्यांनी षटकार मारला तर पलक आदेश रामाने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. अरे याला दिसत नाही रे, कीपरला दिसत नाही. आणि प्रसाद शिगवण यांच्याकडून गचा असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या मागे आहेत. गचा असं क्षेत्ररक्षण आपल्याला चौथा चेंडू घेऊन आहेत संकेत कोपटकर. पाहूया आपल्या संघासाठी संदीप यांना वाईट चेंडू. संघाची धावसंख्या झालेली 13. 3 चेंडू 13 धावा. सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे. चौथा चेंडू घेऊन येत आहेत संकेत यांनी टाकलेला चेंडू हलकासा कट मारलेला आहे आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धावा मिळालेली आहे संदीप खाडे यांना. आणि संघ हितेश काय करणार आहे आपल्या संघासाठी. संकेतने टाकलेला बॉल हितेश आपल्याला या दशात शतकांची आपल्याला अपेक्षा आहे. चेंडू घेऊन येतात आदेश खाडे. अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू. पाहूया संधी आपल्या संघासाठी संदीप त्यांनी पाहूया 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. दुसरी धाव घेत आहेत. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. डीएसपी स्ट्रायकरचे फलंदाज अशा प्रकारे त्यांनी 2 धावा घेतलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतात आदेश. संदीप त्यांना 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. आदेशांनी अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू. पाहूया संदीपने हलकासा टोलवलेला आहे. 1 धाव मिळालेला आहे डीएसपी स्ट्रायकर्स यांच्या फलंदाजांना. आता स्ट्राईक लागलेला पलक आदेश रामाने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येणार त्यांना देण्यात येईल. चांगला चेंडू आणि चांगला फटका मारलेला आहे. अंपायरने आपला डिसिजन द्यायचा आहे आणि ते हिट विकेट झालेले आहेत हितेश जाधव. बोल करावं लागेल कारण त्यांनी चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे पुढचा चेंडू टाकलेला आहे. डीएसपी यांनी चांगला असा फटका मारलेला आहे. पाहूया किती धावा घेण्याचा चौकार मारलेला आहे. चौकार चांगला दीपेश पेंडारी यांच्या बॅट मधून चौकार मिळाला. आता त्यांना जिंकायचं असेल तर 1 बॉल 3 धावांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल तर 1 चेंडूमध्ये 3 धावा. अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू. पाहूया डीएसपी काय करायला आहे आणि अशा रीतीने रनआउट झालेले डीएसपी आणि कोकण स्टार गावगाडी या संघाने हा सामना जिंकलेला आहे. 3 रनांनी हा सामना जिंकलेला आहे. हा झालेल्या सामन्याचे सामनावीर आहेत धडाकेबाज फलंदाज वाघलवाडी वॉरियर्सचे कर्णधार मेहुल जाधव यांची चांगली अशी कामगिरी आपल्याला मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. मागच्या वर्षाचे चॅम्पियन आदेश रामाने. यासाठी हितेश झाला पुन्हा पडला चेंडू पंचाला पार करून आदेशाने टाकला चेंडू. हितेशाने हलकासा कट केलेला आहे. 2 धावा मिळण्याची शक्यता. प्रदीप रामाने यांची उत्कृष्ट फिल्डिंग. 2 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे 3. बिनगडी बाद 3 धावा पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू टाकण्यासाठी हितेशाला तयार आणि हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न मुकेश यांचा आणि हा 2 धावा देण्या पूर्ण केलेला आहे जितेशांनी. तिसरा धावाचा 4 धावा. जितेश पुढचा चेंडू खेळण्यासाठी आणि हलकासा कटवला डिक्लेअर स्वरूपात तो नेहू. 5 धावा. शेवटचे 2 चेंडू. पहिला काय करतात ते आपल्या संघासाठी एवढ्याने खेळण्याचा प्रयत्न. आदेशाला टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये मेहुल यांचा शेवटचा चेंडू. आदेशांचा मेहुल यांना मेहुल हे मारण्याचा प्रयत्न. शेवट चेंडू प्रयत्नाच्या नादात शेवट चेंडू. मेहुल पुन्हा एकदा खेळण्यासाठी आदेशाला तयार. हलकासा कट मारून मेहुल याला समजलेलं नाहीये आणि या रनआउटच्या प्रयत्नामध्ये डिक्लेअर स्वरूपात 1 अशी धाव देताना आदेश रामाने मैदानावरती उपलब्ध असून सुद्धा त्यांना काही मोठं काय काम करता आलेलं नाहीये
आदेश रामाई आणि तसे पण हर्ष आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन सामना करतील. मेहुल याचा मेहुला टाकलेला फुलटॉस चेंडू मेहुल आणि हलकासा कटवला. पाहूया 4 रन मिळतात का. उत्कृष्ट प्रयत्न परंतु 4 धावा. हर्ष पुन्हा एकदा खेळण्यासाठी मेहुल याला आणि हा स्वर चेंडू संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 14. पुन्हा एकदा स्वर चेंडू एक चेंडू आणि हा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मारण्याच्या प्रयत्नात पुढे सरसावून खेळवण्याच्या प्रयत्नात मेहुल यांनी हा चेंडू फुलटॉस बॅटवरती घेतलेला आहे आणि 2 धावा पूर्ण करत आहेत. आदेश खाडे यांच्या निर्णयामुळे हा नो बॉल असेल आणि यावरती फ्रीड दिला जाईल. फ्रीडचा फायदा घेताना मेहुल काय करतात पाहूया. आणि हा फ्रीडचा काही तितकासा फायदा घेऊन मेहुल यांनी टोळवलेला आहे परंतु दिशाहीन फटका आणले. जितेश अनुभवी फलंदाज 2 धावा निषेध. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मेहुल हे सलामी स्ट्राईक यंदा आलेला आहे आणि 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जितेश यांनी उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट काय करतात पाहूया. जितेश हर्षदा शेवटचा चेंडू खेळतील. अनुभवी फलंदाज जितेश मेहुलने 2 धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात उत्कृष्ट असा रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक घेऊन आलेला आहे श्याम खाडे. श्याम खाडे सामना करतील मेहुल याचा. त्यांना पाय करून टाकले चेंडू मेहुल याला काही समजलेला नाही. किंग स्टार वावलवाडी वर्सेस कोकण स्टार वावलवाडी. किंग स्टार खेळण्यासाठी तयार. मेहुल याला सामना पाहूया. मेहुल याने उत्कृष्ट असा टोळवला पाहूया परंतु मैदानाच्या खराब मॅनेजमेंट मुळे 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आणि उत्कृष्ट असं मेहुल यांची जागा घेण्यासाठी आहे सामना करते श्याम यांचा आणि उत्कृष्ट प्रयत्नात श्याम यांचा पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू हवेत उडाला आहे परंतु 2 धावा निश्चित पूर्ण करतील. श्याम यांनी टाकलेला चेंडू पावलवाडी वॉरियर्सच्या संघाच्या शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी आणि हा पुन्हा सामना करतील. पाहूया सिद्धेशाने उत्कृष्ट असा टोळवला. पाहूया किती धावा मिळतात ते. उत्कृष्ट प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा 2 धावा आणण्यासाठी सज्ज आपल्या संघासाठी काय करतात पाहूया. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज परंतु शेवटचा काय हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी हलकासा कटावलेला आहे आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण दिशाने आता 2 धावा पूर्ण केलेल्या आहे सिद्धेशाने. डोंगर उभा केलेला आहे आदेश रामाने यांच्या पुढे. पाहूया पुढे जाऊन आता ते काय करत आहेत. पहिला कितांशी फायटर्सच्या संघापुढे वावलवाडी वॉरियर्सच्या संघाने कोकणसाद या संघाने टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि किंग स्टार वावलवाडी हे पहिले फलंदाजी करणार आहेत तर हे लहू काढे सांगतील. आम्ही कोकण स्टार संघासमोर 25-32 धावांचं आव्हान ठेवू. आम्ही जास्तीत जास्त कमी रन देण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम किती सिद्धेश आवळे इथं परीक्षेला आल्यानंतर ते अभ्यासाचा किंग स्टारचे खेळाडू आपले कर्णधार तुम्हाला आहेत ते खेळाडू. सिद्धेश हे पहिला चेंडू टाकण्यासाठी आदेशानं आणि आदेशाने हलकासा कटवलेला आहे. तेजस यांनी चेंडू हातात घेऊन धाव घेतलेला. पहिला चेंडू खेळण्यासाठी प्रदीप हे तयार. खूप दिवसानंतर खेळत आहेत आणि उत्कृष्ट असा टोळवलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर या संघाचे आदेशांचा सिद्धेशांचा दुसरा चेंडू खेळण्यासाठी तयार आणि हा अतिरिक्त उंचाईचा 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न
डिक्लेअर सर संघाच्या धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते 6-4 चेंडू 6 धावा उत्कृष्ट गोलंदाजी रेषांचे